आजचे दैनंदिन मानना. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाचा महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा वचन स्तोत्र संगीता 146:9. परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचा रक्षण करतो. परमेश्वर विद्वांचा आणि अनाथांची काळजी घेतो, परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो. आमेन. परमेश्वर ज्यांच्याकडे काही सहारा नाही आहे, ज्यांना मदत करणारे कोण नाही आहे, असं लोकांना परमेश्वर मदत करतो. असं लोकांचा परमेश्वर सहारा बनतो. आणि जो वाईट आहे, ज्याचं काम चांगलं नाही आहे, ज्याचा मन चांगला नाही आहे, तसं लोकांचा परमेश्वर नाश करतो. आमेन. बघा, आपण पुराणा काळात एक विधवाबद्दल वाचलेलं आहे की ती विधवाचा एकच मुलगा असतो आणि त्यांचा देशामध्ये तेव्हा अकाल असतो. त्यांचा खायला काहीच नसतो, त्यांच्याकडे काही जेवण नसतो. आणि त्या परिस्थितीमध्ये तिला वाटतं की माझ्याकडे काही खायला काहीच नाही आहे आणि कोण मला मदत करणारे कोणच नाही आहे, माझा सहारा कोणच नाही आहे आणि मी आणि माझा मुलगा मरून जाणार आहे. ह्या अकाळामुळे आम्हाला जेवायला काय नसणार आणि मी मरणार आहे असं तिला वाटतो. परंतु परमेश्वर त्यांना मदत करतो आणि परमेश्वर त्यांचा सहारा बनतो. बघा, ज्या पूर्ण देशामध्ये अकाळ आहे आणि कोणाकडे पण काहीच खायला नाही आहे, तेव्हा परमेश्वर त्यांना त्यांना जेवण देतो आणि त्यांचा पोट भरतो. आणि त्या अकालामध्ये ते विधवाचा परमेश्वर सहारा बनून तिला मदत करतो. बघा, जेव्हा आपल्याला वाटतो की आपल्याला कोणच मदत करणारा नाही आहे, आपल्याला सहारा कोणच नाही देणार आहे, आपल्या बाजूला कोणच उभं नाही राहणार आहे, त्यावेळेत परमेश्वर आपल्यासाठी असतो. जेव्हा आपण परमेश्वराकडे जातो, परमेश्वर माझा मित्रांचा मदत नको आहे, मला माझा आजूबाजूंचा लोकांचा नाही, परंतु परमेश्वर मला तुम्ही मदत करा, तुमच्याकडे मी येते, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी उभं राहणार. आमेन. चला, या वचनानुसार आज आपण प्रार्थना करूया. हालेलुया. परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देते. परमेश्वर, आज ह्या वचनाप्रमाणे परमेश्वर आम्ही तुझ्याकडेच येतो. राजा, आमच्यासाठी जे काही आहे ते सगळं तूच मदत कर. परमेश्वर, जे काही कार्य आहे ते तूच पूर्ण कर. परमेश्वर, आम्ही लोकांकडे जाऊन मदत काही मागणार नाही. परमेश्वर, तू आमचा सहारा बनून आमच्या जवळ उभा राहा. आमचं सगळं कार्य तूच करून दे. येशू ख्रिस्ताचा गोड नावात ऐक म्हणून. आमेन.